तर बघा मी हा व्हिडिओ संध्याकाळचा शूट करते. पहिलं तर तुम्ही हा फोटो बघून घ्या. आता ह्या माणसाच्या पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला फोटो देखील दिसत असेल. आता तुम्हाला थोडक्यात असं वाटलं असेल की हा माणूस मराठा असणार आहे, पण मला नाही वाटलं. आता मला ह्यासाठी नाही वाटलं तर ह्यो माणूस आहे ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला लय गाण्यारडं कमेंट करतोय आणि मराठ्याची माणसं असं कधीही करणार नाहीत त्याची मला पूर्णपणे खात्री आहे. बरं मी इग्नोर करत होते की जाऊ द्या मुर्द्या सोडून देत होते ह्याचं कमेंट. पण झालं असं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं कॉमेडी देखील व्हिडिओ असतात आपल्या दुसऱ्या चॅनलवरती. तर त्या चॅनलवरती माझ्या मुलाचा आणि माझा एक कॉमेडी व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओला बघा ह्या माणसाने एवढं घाणेरडं चित्र पाठवलेलं आहे. तर ते चित्र बघून माझ्या तळपायाच्या डायरेक्ट मस्तकाला गेली. आत्ताच्या घडीला मला असं वाटलं ह्यो जो माझ्या समोर असताना तर ह्याची लायकी एका मिनिटात मी दाखवून दिली असती. बरं माझ्या आणि ह्यांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या व्हिडिओला वाईट कमेंट केलं ना तरी मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही. पण माझ्या मुलाचा आणि माझा व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओला ह्याने इतकं घाणेरडं चित्र पाठवलंय की ते चित्र किंवा ह्याचं कमेंट मी असं स्क्रीनवरती अजिबात लावू शकत नाही. कारण इतकं घाणेरडं कमेंट करतो हा आणि ते चित्र पण इतकं घाणेरडं त्याने पाठवलंय. तर ते म्हणजे आपल्यासारख्या आबरूदार माणसाला ते लावायचं म्हणलं ना तर लय लाजीरवाना म्हणजे लाजच वाटून इरमून जाईल माणूस असलं त्याने चित्र पाठवलेलं आहे मला. तर मनाला कुठंतरी इतकं वाईट वाटलेलं आहे लय म्हणजे लय वाईट वाटलंय. आणि काही जण मला आता म्हणतात बरं का की रुपाली ताई तुम्ही अशा माणसांना ब्लॉक करत जा. तर बघा किती जणांना ब्लॉक करायचं, सुधारायचं कधी? सुधारण्याचं तुम्ही नावच घेणार नाही का अजिबात? असं घाणेरडं लोकांच्या बायकांना कमेंट करतच राहणार नाही. बरं आम्ही व्हिडिओ काढतोय ह्याचा अर्थ असं नाही ना की आम्ही रस्त्यावरती पडलोय म्हणून. तर बघा मला फोन आला म्हणून मला कट झाला बरं का व्हिडिओ. तर तुम्हाला एक छोटीशी विनंती करते ती म्हणजे अशी की माझा हा व्हिडिओ ह्याच्या घरापर्यंत पोचवा, म्हणजे ह्याच्या बायकोपर्यंत पोचवा. म्हणजे कसं ह्याची याला लायकी आपोआप कळेल की दुसऱ्याच्या बायकांना वाईट कमेंट कसं करायचं आणि दुसऱ्याच्या बायकांना घाणेरडं चित्र कसं काय पाठवायचं. तर ह्याची याला बायकोच दाखवून देईल, आपण दाखवण्याची काही गरज नाही. म्हणून तुम्हाला एक छोटीशी मनापासून विनंती करते की माझा हा व्हिडिओ ह्याच्या तेवढा घरापर्यंत पोहोचवा कसा तरी. आणि आता एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. सगळ्यांना शुभरात्री. कारण हा व्हिडिओ पहिलं सांगितलेलं आहे तुम्हाला मी संध्याकाळचा काढते. तर काळजी घ्या तुम्ही तुमच्या फॅमिलीची. ठेवते बरं का आता.